पाहुणे कुठं गेलेत मग? हाय तिथेच गेल्यात गावात. जरा पोराला आमच्या घरी पलीकडे हाय तुझं बाबा त्याला जरा बघा तू पोरगी तुमची आहे पोरगी समजलं. बर आम्ही सगळी सगळं झाले मी म्हणतो जरा कसं झालं तर झाली सुरी चांदीशन जुळवायला जायचं तिला इथून आणतो मी. काय करते पोरग? पोरग चांगला आहे मग पोरग मला वाटते की येसाय आहे त्याचा काहीतरी 50-50 रुपये मिळून ते महिन्याला. चांगला आहे पोरग चांगला आहे निर्विसनी आहे दारू बिरू पित नाही शेती करते आणि शेती आहे 2-3 एकर काय या बाणाने कुठे घेऊन ठेवली आहे शेती आम्हाला काय करायचं आहे तर चांगलं व्हावं म्हणून आणतो. पोरगी तुमची आहे मला कळाली एकुलती एक आहे बघा जरा तुम्ही काय ती नसला जाते द्यायचं की आमदा करायला होतं. करायला आहे तरी का करायचं की चांगला आहे तू आणि काय बोलणार का बाई सुगुनी बोल. हा बाकी काय बाई विचारतो की ते ना पोरगीचं नाव सांगा की. कमळी नाव आहे पोरगीचं. बरं असू दे जेवण येते का नाही तिला? करते की सगळं तरी येते का? सकाळी मॅगी करते दुपारी मॅगी करते झोपते खायला नुसतं पुढ्या दिला सगळं खाते बाकी काय काम करत नाही मला. अहो यायला पाहिजे काम. बाई पोरगी तुमच्या खायला काय करायचं नाही नाही नुसती मॅगी करते नुसती मॅगी खायची. शेवाळ्या आल्या उरपाड्या झालेल्या हा अहो हसताना काय आता काय तिला घेऊन मॅगी करून खाऊन आम्ही काय आम्ही हाय शेतकरी पोरं आली हा आम्हाला 17 भाकरी लागते एका पेटाला. शिकवा मग तुम्ही आमच्या पोरगीला. अहो शिकवायला तुमची पोरगी तुम्ही आई म्हणून काय केलं जातं तुम्हाला शिकवायचं नाही. शिकायला नको का आजकालच्या मुली? काय नको काय मुली म्हणू नको जा पोरगी म्हणा तिला मुली म्हणल्यावर तुला शेपारते काय